ವಾರ್ತೆಗಳ ವಿವರ. ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಲಖನೌನಲ್ಲಿಂದು ಆಜಾದಿ ಕಾ ಅಮೃತ ಮಹೋತ್ಸವ ಆಚರಣೆ ಅಂಗವಾಗಿ 3 ದಿನಗಳ ನವನಗರ ಭಾರತ ನಗರ ಭೂರಮಯ ಪರಿವರ್ತನೆ ಸಮಾವೇಶ ಮತ್ತು ವಸ್ತು ಪ್ರದರ್ಶನಕ್ಕೆ ಇಂದು ಚಾಲನೆ ನೀಡಿ 75 ನಗರ ಯೋಜನೆಗಳಿಗೆ ಶಂಕುಸ್ಥಾಪನೆ ನೆರವೇರಿಸಿದರು. भौगोलिक परिस्थितियों के अनुसार देश भर में अलग which could be useful for the beneficiary led construction under देने का मन करता है, दे दूं. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ನೇರ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದರ ನೇರ ಪ್ರಸಾರವನ್ನು ನಾವು ವೀಕ್ಷಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. देखिए, मैंने अखबार में पढ़ा है और अभी योगी जी भी शायद मैं पूछ रहा था, इस बार दीपावली में अयोध्या में कहते हैं 7.5 लाख दिए हैं, 7.5 लाख दिए का कार्यक्रम है. मैं उत्तर प्रदेश को कहता हूं कि रोशनी के लिए स्पर्धा में मैदान में आए. देखें, अयोध्या ज्यादा दिए जलाता है कि ये जो 9 लाख घर दिए गए हैं वे 9 लाख घर 18 लाख दिए जला करके दिखाएं. हो सकता है क्या? जिन परिवारों को ये 9 लाख परिवार गरीब परिवारों को घर मिले पिछले 7 साल में, वे 2-2 दिया अपने घर के बाहर जलाएं. अयोध्या में 7.5 लाख दिए जलेंगे. मेरे गरीब परिवारों के घर में 18 लाख दिए जलेंगे. ಇದೇ ವೇಳೆ ಪ್ರಧಾನಿಯವರು 75 ಜಿಲ್ಲೆಗಳ 75,000 ಫಲಾನುಭವಿಗಳಿಗೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ವಸತಿ ಯೋಜನೆ ನಗರ ಪಿಎಂವೈ ಯುನಗಳ ಮನೆಗಳ ಕೀಲಿಕೈಯನ್ನು ಡಿಜಿಟಲ್ ಮೂಲಕ ಹಸ್ತಾಂತರಿಸಿ ಆಯ್ದ ಫಲಾನುಭವಿಗಳೊಂದಿಗೆ ಸಂವಾದ ನಡೆಸಿದರು. स्ट्रीट वेंडर्स जिसको कहते हैं, जो घर में दूध पहुंचाते हैं, सब्जी पहुंचाते हैं, बाकी कब की सेवाएं करते हैं, उनके लिए एक प्रधानमंत्री स्वनिधि योजना है. क्या आपको उसका लाभ मिला है कोई? ಬಳಿಕ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಇತ್ತೀಚೆಗಷ್ಟೇ ಜಾರಿಗೊಳಿಸಲಾಗಿದ್ದ ಸ್ವಚ್ಛ ಭಾರತ ನಗರ 2.0 ಮತ್ತು ಅಮೃತ 2.0 ಯೋಜನೆಗಳು ನವಭಾರತ ನಿರ್ಮಾಣದತ್ತ ದೇಶವನ್ನು ಕೊಂಡೊಯ್ಯಲಿವೆ. ಇಂದು ದೇಶದಲ್ಲಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಆವಾಸ್ ಯೋಜನೆಯಡಿ ನೀಡಲಾಗುತ್ತಿರುವ ಮನೆಗಳಲ್ಲಿ 80%ಕ್ಕೂ ಅಧಿಕ ಮಹಿಳೆಯರೇ ಮಾಲೀಕತ್ವ ಹೊಂದಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಹೇಳಿದರು. ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಮನೆ, ಜಮೀನು, ವಾಹನ, ಅಂಗಡಿ, ಮಳಿಗೆ ಎಲ್ಲವೂ ಮನೆಯ ಯಜಮಾನನ ಹೆಸರಲ್ಲಿ ಇರುತ್ತದೆ. ತಂದೆ ಇಲ್ಲದಿದ್ದಾಗ ಮಕ್ಕಳ ಹೆಸರಲ್ಲಿ ಇರುತ್ತದೆ. ಮಾತೆಯರ ಹೆಸರಲ್ಲಿ ಏನೂ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ಸರ್ಕಾರ ನೀಡುವ ಮನೆಗಳ ಮಾಲೀಕತ್ವದ ಹಕ್ಕನ್ನು ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ನೀಡಲಾಗುತ್ತಿದೆ ಎಂದರು. ಈ 3 ದಿನಗಳ ಕಾಲ ಭಾರತದ ನಗರಗಳ ಹೊಸ ಸ್ವರೂಪದ ಪ್ರದರ್ಶನ, ಕಳೆದ 75 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಪಡೆದ ಪ್ರಯೋಜನ, ದೇಶದ ಮುಂದಿನ ಸಂಕಲ್ಪಗಳನ್ನು ಅನಾವರಣ ಮಾಡಲಿದೆ. ಚಿಂತನ ಮಂಥನವೂ ನಡೆಯಲಿದೆ ಎಂದರು. और देश के नए संकल्पों को भली भांति प्रदर्शित करती है. और मुझे ये भी बताया गया कि यूपी सरकार ने तो महिलाओं के घरों से जुड़ा एक अच्छा फैसला लिया है. 10 लाख रुपए तक की राशि के घरों की रजिस्ट्री कराने पर स्टैंप ड्यूटी में महिलाओं को 2% की छूट भी दी जा रही है. ये बहुत प्रशंसनीय निर्णय है. लेकिन साथियों, जब हम ये बात करते हैं कि महिलाओं को ये उनके नाम मिल्कत होगी, तो उतना हमारे मन में रजिस्टर नहीं होता है. लेकिन मैं थोड़ा आपको उस दुनिया में ले जाता हूं, आपको अंदाज आएगा कि ये निर्णय कितना महत्वपूर्ण है. आप देखिए, किसी भी परिवार में जाइए, अच्छा है गलत है ये मैं नहीं कह रहा हूं, मैं सिर्फ स्थिति का बयान कर रहा हूं. अगर मकान है
तो पति के नाम पर, खेत हैं तो पति के नाम पर, गाड़ी है तो पति के नाम पर, स्कूटर है तो पति के नाम पर, दुकान है तो पति के नाम पर, और अगर पति नहीं रहा तो बेटे के नाम पर। लेकिन उस मां के नाम पर कुछ नहीं होता है, उस महिला के नाम कुछ भी नहीं होता है। एक स्वस्थ समाज के लिए संतुलन बनाने के लिए कुछ कदम उठाने पड़ते हैं, और इसलिए हमने तय किया है कि सरकार जो आवास देगी उसका मालिकाना हक महिला को दिया जाए। साथियों, आज लखनऊ के लिए एक और बधाई का अवसर है। लखनऊ ने अटल जी के रूप में एक विजनरी मां भारती के लिए समर्पित राष्ट्र नायक देश को दिया है। आज उनकी स्मृति में बाबा साहब भीमराव अंबेडकर यूनिवर्सिटी में अटल बिहारी वाजपेयी चेयर स्थापित की जा रही है। 2004 और 2014 के बीच ನಗರ ಯೋಜನೆ ಮತ್ತು ಕೇಂದ್ರ ವಸತಿ ಸಚಿವ ಹರ್ದೀಪ್ ಸಿಂಗ್ ಪುರಿ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರ ಮಾರ್ಗದರ್ಶನದಲ್ಲಿ ಆರಂಭಿಸಲಾದ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ನಗರ ಅಭಿಯಾನ ದೇಶದ ನಗರಗಳ ಸ್ವರೂಪವನ್ನೇ ಧನಾತ್ಮಕವಾಗಿ ಬದಲಾಯಿಸಿದೆ ಎಂದರು। माननीय प्रधानमंत्री जी, आपकी जो केंद्रीय योजनाएं हैं जो 2004 ರಿಂದ 2014 ನಡುವೆ ಕೇಂದ್ರ ಪ್ರಾಯೋಜಿತ ಯೋಜನೆಗಳಲ್ಲಿ 10 ವರ್ಷಗಳ ಅವಧಿಯಲ್ಲಿ 1,57,00,000 ರೂಪಾಯಿ ನಗರ ಹೂಡಿಕೆಯಾಗಿತ್ತು। 2015ರಲ್ಲಿ ಆರಂಭಿಸಲಾದ ನಗರ ಅಭಿಯಾನ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ಕಳೆದ 6 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ನಗರ ಹೂಡಿಕೆ 7 ಪಟ್ಟು ಹೆಚ್ಚಳವಾಗಿದ್ದು ಇಂದು 11 ಕೋಟಿ ಮೀರಿದೆ ಎಂದರು। प्रधानमंत्री आवास योजना ने शहरी गरीबों को सम्मान प्रदान करने के लिए 1,13,00,000 से अधिक घर सैंक्शन किए। वहीं स्वच्छ भारत मिशन अर्बन ने 73 लाख से अधिक शौचालयों का निर्माण किया और स्वच्छता के प्रति प्रत्येक नागरिक के व्यवहार में बदलाव लाया। हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में ರಕ್ಷಣಾ ಸಚಿವ ರಾಜನಾಥ್ ಸಿಂಗ್ ಲಖನೌನಲ್ಲಿ ಆರಂಭಗೊಂಡಿರುವ 3 ದಿನಗಳ ಈ ಸಮಾವೇಶ ನಗರ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಲ್ಲಿ ಈವರೆಗಿನ ಫಲಶ್ರುತಿಯನ್ನು ಜನರ ಮುಂದಿಡಲಿದೆ ಮತ್ತು ನಗರಾಭಿವೃದ್ಧಿಯ ಭವಿಷ್ಯದ ಮಾರ್ಗಸೂಚಿಯನ್ನು ಬಹಿರಂಗ ಮಾಡಲಿದೆ ಎಂದರು। ಲಖನೌನಲ್ಲಿ ನಡೆದಿರುವ ಈ ಸಮಾವೇಶ ಕೇವಲ ಲಖನೌಗೆ ಮಾತ್ರವೇ ಅಲ್ಲ, ಭಾರತದ ಎಲ್ಲ ಹೊರಹೊಮ್ಮುತ್ತಿರುವ ನಗರಗಳ ಚಿತ್ರಣಕ್ಕೆ ಹೊಸ ರೂಪ ನೀಡಲಿದೆ ಎಂಬ ಆಶಾಭಾವನೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು। यह सभी अभियान हमारे नए भारत, स्वच्छ भारत और आत्मनिर्भर भारत के प्रति सरकार के उद्देश्यों को और साथ ही साथ सरकार के कमिटमेंट को यह दर्शाते हैं। नीट एंड क्लीन और वाटर सिक्योर्ड सिटीज, सभी के लिए आवासीय सुविधाओं वाली सिटीज, न्यू कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी वाली सिटीज, इसके साथ साथ सस्टेनेबल मोबिलिटी और लाइवलीहुड अपॉर्चुनिटी प्रदान करने वाली सिटीज का डेवलपमेंट हमारी सरकार का यह प्रमुख उद्देश्य है। योजना प्रारंभ हुई थी। ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಯೋಗಿ ಆದಿತ್ಯನಾಥ್ ದೇಶದ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಜನಸಂಖ್ಯೆ ಹೊಂದಿರುವ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ನಗರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ವದ್ದಾಗಿದ್ದು ನಗರ ಸೌಲಭ್ಯಗಳನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸಲು ಕ್ರಮ ವಹಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದರು। ಹೊಸ ತಂತ್ರಜ್ಞಾನದೊಂದಿಗೆ ನಗರ ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಪರಿಕಲ್ಪನೆಗಳನ್ನು ಕಣ್ತುಂಬಿಕೊಳ್ಳಲು ಈ 3 ದಿನಗಳ ಸಮಾವೇಶ ಸಹಕಾರಿ ಎಂದರು।